मी पक्की मारवाडी झाले होते. हॅलो, कसे आहात सगळे? आता मी हे काय म्हणते ते सांगतेच. माझ्या डेली व्लॉगमध्ये जे मी माझ्या लहानपणीची स्टोरी सांगत होते ना, त्यात ज्यांनी मला सांभाळलं, मी त्यांचीच झाले म्हणत होते ना, ते म्हणजे दे आर बिलॉंग टू मारवाडी फॅमिली. आणि मी पण त्यांच्यात राहून त्यांच्यापैकीच मारवाडी झाले होते. मला सगळी भाषा स्टील आत्ताही येते. इव्हन त्यांच्या रिलेटिव्समध्ये मला त्यांचीच समजायचे. मला कुणी मराठी आहे म्हणतच नव्हतं. एवढी छान मारवाडी बोलायचे आणि आत्ताही बोलते. ह्यावरून सांगायचं तात्पर्य एवढंच की त्यांनी मला खूप जपलं. माझी आई शाळेतून आली कीच मला आईकडे सोडायचे. कुणावरच विश्वास ठेवायचे नाहीत ते माझ्या बाबतीत. खूप जबाबदारीने हँडल करायचे. मला कधी शाळेतून यायला उशीर झाला ना, तर माझी नानू किंवा नानी शाळेपर्यंत यायचे की देऊ अजून कशी आली नाही म्हणून. खूप आठवण येते आता त्यांची. माझ्या आईबाबांना त्यांचा सहवास 12 वर्ष होता. आम्ही वसमतला शिफ्ट होईपर्यंत. आम्ही जेव्हा शिफ्ट झालो ना वसमतला, तेव्हा मला त्यांना सोडून जायची कसलीच इच्छा नव्हती. पण छोट्या गावात स्कूल ते फॅसिलिटी नव्हत्या आणि माझ्या फ्युचरसाठी आम्हाला जावं लागलं त्यांना सोडून. त्यांचा सहवास माझ्या आईबाबांना 12 वर्ष होता. आता माझे नानू नाही आहेत. खूप आठवण येते आता त्यांची. त्यांनी माझ्या राघवचे खूप लाड केले असते. राघवला त्यांचा सहवास नाही मिळाला. आणि आत्ता नानी, मावशी अजूनही राघवचे माझे खूप लाड करतात, माझ्यावर प्रेम करतात. आणि अशी नातीनं आम्हाला मिळाली. स्पेशली मला. मी खूप ब्लेस्ड आहे त्यासाठी. चला, थँक्यू फॉर वॉचिंग. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. ओके, बाय.